आज सभागृहात अर्थसंकल्प सादर होतोय राज्याचा आणि त्यासाठी 11व्यांदा हा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अजित पवार आलेले आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार हे दाखल झालेले आहेत। काय असणार आहे अजित पवारांच्या या अर्थसंकल्पात? लाडक्या बहिणींना आणखी काही मिळणार आहे का? शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची मागणी जी आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे, विरोधी पक्षानं केलेली आहे, ती पूर्ण होणार का? या सगळ्या बाबत कुतूहल आहे। राज्याचं हे महाबजेट सादर होतंय आणि कोणत्या कोणत्या वचनांची पूर्ती जी या युती सरकारनं दिली होती, या जी वचनं दिली होती निवडणुकीच्या दरम्यान, विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान, त्याची वचनपूर्ती होते का? ती आश्वासनांची पूर्तता या अर्थसंकल्पात होते का? हे आता पाहावं लागेल। नव्या महायुती सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे आणि तोच सादर करण्यासाठी वित्तमंत्री अजित पवार हे दाखल झालेले आहेत। पण पाहतोय अजित पवार आणि त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातील काही नेते सुद्धा, काही मंत्री सुद्धा उपस्थित आहेत। आदित्य तटकरे सुद्धा आहेत, अमोल मिटकरी दिसतात। आज काय राज्याच्या पदरात पडणार या सगळ्याबाबत उत्सुकता आहे। या युती सरकारचा हे बजेट, हा अर्थसंकल्प 2025 या वर्षासाठीचा, आणि विधान भवन परिसरात अजित पवार पोहोचलेले आहेत आणि कोणत्या प्रकारच्या वचनांची पूर्तता हे सरकार करतंय हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आणि वित्तमंत्री, राज्याचे वित्तमंत्री, अर्थमंत्री अजित पवार हे पोहोचलेले आहेत। लवकरच ते सभागृहात दाखल होतील आणि अर्थसंकल्प सादर करतील। अनेक महत्त्वाचे निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आले असल्याचं सांगण्यात येत आहे। शेतकऱ्यांसाठी विविध महत्त्वाच्या योजना, शेतीसाठी, कृषी खात्यासाठी, कृषी क्षेत्रासाठी काय काय तरतुदी आहेत ते सुद्धा या अर्थसंकल्पातून स्पष्ट होईल। तसंच राज्यातील उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी आणखी काय महत्त्वाच्या आर्थिक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत याबाबत सुद्धा खुलासा होईल लवकरच। तर राज्याचं हे बजेट, राज्याचा हा अर्थसंकल्प वर्ष 2025 साठीचा या सूटकेसमध्ये घेऊन, या बॅगमध्ये घेऊन वित्तमंत्री दाखल झालेले आहेत। शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत। शुभम, अजित पवार विधान भवन परिसरात दाखल झालेले आहेत। लवकरच आता अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, काय वातावरण आहे तिकडे? अर्थातच आपण बघू शकतो विधान भवन या परिसरामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार जे आहेत ते नुकतेच पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत त्या राष्ट्रवादीचे सर्व आमदार जे आहेत त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। नुकतेच त्यांचं विधान भवन या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर आता ते खाली उतरलेले आहेत आणि विधान भवनाच्या आतमध्ये जे आहेत ते जाताना दिसून येणार आहेत। अर्थातच आज महाराष्ट्राचं 2025-2026 अर्थसंकल्प जे आहे ते सादर होणार आहे आणि प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर या नवीन महायुती सरकारचं म्हणजेच भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित निवडणुकी घेतल्यानंतरचं हे पहिलंच अर्थसंकल्प जे आहे ते होणार आहे। अजितदादा हे खरं तर आज 11व्यांदा अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्याचा सादर करत आहेत। त्यांना 11व्यांदा जो आहे मान आज मिळालेला आहे महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा। अर्थातच त्यांचा अर्थसंकल्प सादरीकरणाची चर्चा जी आहे ती सर्वोच्च देशामध्ये जी आहे ती होत असते। ते खासदार देखील लोकसभेमध्ये जे आहेत दादांचं नाव घेऊन बोलत असतात की ज्या पद्धतीत दादा अर्थसंकल्प मांडत असतात तो अगदी ऐकण्यासाठी सोपा असतो, समजण्यासाठी सोपा असतो आणि त्याचमुळे दादांचा हा दांडगा अनुभव जो राजकारणातला आहे आणि सोबतच
सरकारी योजनांमध्ये ज्या पद्धतीने आहे त्याचाच कुठेतरी फायदा जो आहे तो अर्थसंकल्प मांडताना सातत्याने दिसून असतो. आता आपण बघू शकतो दादा जे आहेत विधान भवनाच्या पायऱ्यावर जे आहेत ते आलेले आहेत. अर्थातच त्यांच्या हातामध्ये ती लेदर बॅग आहे आणि त्याच बॅगेमध्ये जे आहेत हे महत्वाचे कागदपत्र आहेत ज्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा पुढचा 1 वर्षाचा अर्थसंकल्प संपूर्ण रित्या जो आहे तो लिहिलेला आहे आणि त्याचंच वाचन जे आहे 2 वाजता हे सुरू होणार आहे. अर्थातच 1 वाजता आता बैठक होणार आहे आणि या राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि याच बैठकीमध्ये जे आहे ठराव जो आहे तो मंजुरी जाणार आहे या अर्थसंकल्पाबाबतचा आणि 2 वाजता अर्थसंकल्प वाचनाला अजितदादांकडनं जी आहे सुरुवात होणार आहे. अजितदादा महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आणि 2025-26चा अर्थसंकल्प काही वेळातच सादर होईल. स्नेहा. नक्कीच. पण आणखी कोणकोणत्या तरतुदी यात करण्यात येतील याबद्दल काय माहिती आहे का? जसं की विरोधकांची शुभम मागणी आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, तर शेतकऱ्यांसाठी काय महत्त्वाचं असणार आहे का या अर्थसंकल्पात? अर्थातच महायुती सरकारने अनेक मोठ्या योजना ज्या आहेत त्या राबवण्यात यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत आणि त्यामध्येच लाडकी बहीण योजनेचं त्यांनी निवडणुकी आधी सांगितलेलं आहे की सांगितलं होतं की 1500 चे 2100 होणार. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी लाडक्या बहिणींसाठी आणि सोबतच विरोधकांसाठी हा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे की कुठे ही रक्कम जी आहे 1500 चे 2100 होते का, हा पहिला मुद्दा. दुसरा म्हणजे मागील काही वर्षांपासून किंवा मागील काही वर्षांपासून जे आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ती सरसकट झालेली दिसून नव्हती आली, पण ती आता होते का? कारण की एकीकडे योजना ज्या आहेत त्या शेतकऱ्यांसाठी अनेक समोर येताना दिसून येत आहेत. सौर योजना असेल किंवा दिवसाच्या वेळेस वीज अशा पद्धतीने अनेक योजना ज्या आहेत त्या देताना दिसून येत आहेत. मात्र आता अजून काय होणार? सोबतच महाराष्ट्रामध्ये काय स्वस्त होणार, काय महागणार, गाड्यांबद्दल असो किंवा अनेक गोष्टी असो, या सर्वांचं उत्तर जे आहे काही वेळातच स्पष्ट होणार आहे. आणि अर्थातच महत्वाचा हा अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईच्या विधान भवन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आज जे आहे अजितदादा 11व्यांदा महाराष्ट्र राज्याचा नक्कीच. धन्यवाद शुभम या सगळ्या माहितीबद्दल. थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर होईल आणि या सगळ्याची माहिती आम्ही तुझ्याकडनं अपडेट्स नक्कीच घेऊ. तर पाहूयात हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाद्वारे अजित पवारांच्या समोर कुठली आव्हानं आहेत राज्यातली ती पाहूयात. सत्तेवर येण्यासाठी महायुतीचं शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन जे आहे ते पाळलं जातंय की नाही या अर्थसंकल्पात ते पाहावं लागेल. तसंच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा सुद्धा या सरकारनं केली होती. त्याची पूर्तता होते का ते पाहावं लागेल. महासन्मान निधी योजनेची रक्कम ही 6000वरून 9000 होणार का हे सुद्धा पाहावं लागेल. तसंच लाडकी बहीण योजना ही जी सगळ्यात महत्त्वाकांक्षी योजना आहे या युती सरकारची, यातल्या रकमेत वाढ होणार का? कारण हीच मागणी विरोधक सुद्धा करतायत. नुकतंच आदित्य ठाकरे यांनी सुद्धा ही मागणी केली होती. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की त्यापेक्षाही जास्त पैसे मिळणार ते पाहावं लागेल. आर्थिक तूट जे आहे या आर्थिक तुटीची समस्या राज्य सध्या पाहत आहे आणि त्यामुळे ही समस्या सुटणार का? तसंच तरुण, वृद्ध, शेतकरी, मजूर, महिलांना न्याय देताना अजितदादांची कोणत्या प्रकारे कसोटी लागलेली आहे हे या अर्थसंकल्पातल्या विविध तरतुदींद्वारे स्पष्ट होईल.